श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोमवारी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतात। हे उपाय आपले जीवन बदलून टाकतील। चला तर बघूयात। शिवपुराणानुसार शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहिल्याने धन धान्याची प्राप्ती होते। तसेच शिवलिंगावर काळे तेल अर्पित केल्याने शनी दोष राहत नाही आणि सगळे पाप नष्ट होऊन जातात। तसे शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक व मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने महादेवाला अभिषेक करावा व पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने सुख समृद्धी मध्ये वाढ होते। तसंच शिवलिंगावर रुईचे फुल एक आका वाहिल्याने मोक्ष प्राप्ती होते। सोमवारी शिवलिंगावर गायीचा कच्चा दूध अर्पित केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती होते। तसेच शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने सुख आनंदाची प्राप्ती होते। शिवलिंगावर गंगाजलने अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते। शिवपुराणानुसार शिवपार्वतीची पूजा केल्याने लग्न होत नसेल तर लग्न लवकर जमतील। श्रावण महिन्यामध्ये रोज 21 बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर वाहिल्याने आपली सगळे मनोकामना पूर्ण होतात। किंवा तुम्ही सोमवारी नाही जमलं तर सोमवारी किंवा प्रदोष मध्ये पण असे केले तर तुमचे मनोकामना पूर्ण होतात। तसेच शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून अर्पित केल्याने अभ्यासामध्ये मुलं हुशार होतात व बुद्धी तेज बनते। व तसेच शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ पूजा केल्याने जीवनातील दुःखापासून मुक्ती होते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते। शिवपुराणानुसार गव्हापासून बनलेला प्रसाद भगवान शिवला अर्पण केल्याने संतान सुखची प्राप्ती होते। तसेच शिवपुराणानुसार शिवलिंगावर मूग अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। शिवपुराणानुसार सुयोग पुत्र प्राप्तीसाठी शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पित करावे। तसेच शिवपुराणानुसार 5 सोमवार पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्या जीवनात प्रत्येक मनोकामना पूर्ण होते व शंकर भगवानाला केशर ही तितकेच प्रिय आहे। दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना व लग्न लवकर होते। असे आहेत हे आपले छोटे छोटे शिवपुराणातले व सोमवारी करायचे शिवलिंगावर ही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या घरात बघा तुम्ही सुख समाधान शांती सगळे लाभेल। श्री स्वामी समर्थ।